Today's topic is enzyme specificity. As we know, the enzyme it react with a substrate and form enzyme substrate complex. Then it gives rise to enzyme plus product. So here enzyme specificity means enzyme it bind to the specific substrate only. Specific enzyme bind only to the specific substrate. Any enzyme cannot bind to any other substrate. So this is the specificity of enzyme. This is the specificity, means enzyme has a limited action, means it can bind only to the specific substrate. Enzymes are highly specific in their action as compared to chemical catalyst. Chemical catalyst पेक्षा जे बायोकॅटलिस्ट असतात, एन्झाईम म्हणजे काय बायोकॅटलिस्ट, तर बायोकॅटलिस्ट हे फार स्पेसिफिक असतात. फक्त एक प्रकारचा एन्झाईम हा कोणत्या तरी एका सबस्ट्रेटवर बाइंड होणार, हा अनेक सबस्ट्रेटवर बाइंड होऊ शकत नाही. ओके, ह्या त्याच्या ॲक्शनला आपण म्हणतो एन्झाईम स्पेसिफिसिटी. आणि म्हणून नेचरमध्ये थाउजंड्स ऑफ एन्झाईम प्रेझेंट आहेत, थाउजंड्स ऑफ रिॲक्शन कॅरी करण्यासाठी. ओके, सो देर आर 3 टाइप्स ऑफ एन्झाईम स्पेसिफिसिटी: स्टिरिओ स्पेसिफिसिटी, रिॲक्शन स्पेसिफिसिटी and substrate specificity. So this is the specificity is the characteristic property of active site. ॲक्टिव्ह साईट काय असते? एखाद्या एन्झाईमवर जर या ठिकाणी एवढी, तर कन्सिडर करा की या ठिकाणी एवढी एक स्पेसिफिक साईट आहे ज्या ठिकाणी कोणताही सबस्ट्रेट हा बाइंड होतो आणि त्याचं कॅटालिसिस होतं. तर आपण या साईटला काय म्हणणार? एन्झाईमची ॲक्टिव्ह साईट. ज्या ठिकाणी सबस्ट्रेट बाइंड होऊन त्याचं कॅटालिसिस होईल ती ॲक्टिव्ह साईट. तर स्पेसिफिसिटी ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ॲक्टिव्ह साईटची. ओके, तर पहिला टॉपिक आहे स्टिरिओ स्पेसिफिसिटी किंवा त्याला आपण ऑप्टिकल स्पेसिफिसिटी असे सुद्धा म्हणतो. ते बघण्याआधी या ठिकाणी स्टिरिओ आयसोमर म्हणजे काय ते दिलेलं आहे. स्टिरिओ आयसोमर्स आर दोज कंपाउंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर इन देअर स्ट्रक्चरल कॉन्फिगरेशन. स्टिरिओ आयसोमर हे असे कंपाउंड असतात ज्यांचा केमिकल फॉर्म्युला हा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असतो. जितके कार्बन असतील तितकेच हायड्रोजन असतील आणि तितकेच ऑक्सिजन असतील व इतर काही मॉलिक्यूल जे सेम असतील, पण त्यांचं जे स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर डिफरंट असतं. अशा प्रकारच्या केमिकलला आपण म्हणणार स्टिरिओ आयसोमर. ओके, एन्झाईम ॲक्ट ओनली वन आयसोमर. एन्झाईम जो असतो बायोकॅटलिस्ट तो फक्त दोघांपैकी एकाच आयसोमरवर ॲक्ट होणार. या ठिकाणी एल आणि डी हे 2 प्रकारचे आयसोमर्स असतात. जर एखादा एन्झाईम, जसा एक्झाम्पल दिलेला आहे या ठिकाणी, एल अमायनो ॲसिड ऑक्सिडेज हा एक एन्झाईम आहे जो फक्त एल अमायनो ॲसिडवर ॲक्ट होईल. डी अमायनो ॲसिड ऑक्सिडेज हा एन्झाईम आहे जो फक्त डी अमायनो ॲसिडवर ॲक्ट होतो. म्हणजे एल अमायनो ॲसिड ऑक्सिडेज हा डी अमायनो ॲसिड ऑक्सिडेजवर ॲक्ट होणार नाही. अशा प्रकारे एन्झाईम्स आर व्हेरी स्पेसिफिक इन देअर ॲक्शन. या ठिकाणी स्टिरिओ स्पेसिफिसिटी या प्रकारे आपण सांगू शकतो. तर अजून एक्झाम्पल बघा. हेक्झोकायनेज इट ॲक्ट्स ऑन डी हेक्झोजेस. ग्लुकोकायनेज इट ॲक्ट्स ऑन डी ग्लुकोज. Amylase acts on alpha glycosidic linkage. Cellulase acts on beta glycosidic linkage. In this way, these are very specific in their action. So, आता खरा टॉपिक स्टिरिओ स्पेसिफिसिटी म्हणजे काय. आपण स्टिरिओ आयसोमर बघितला होता आधी. स्टिरिओ स्पेसिफिसिटी इज एक्सप्लेन बाय कन्सिडरिंग 3 distinct regions of the substrate molecule, specifically binding with the 3 complementary region on the surface of the enzyme. तर
या ठिकाणी एकदा ही डायग्रॅम दिलेली आहे. ओके, सपोज हा सबस्ट्रेट आहे आणि हा आहे एन्झाईम, हा सर्क्युलर आहे एन्झाईम. ओके, तर या ठिकाणी 3 साईड दिलेली आहे, ए, बी आणि सी. ओके, तर हे सबस्ट्रेट एन्झाईममध्ये हे साईट आहेत, म्हणजे ही आहे ॲक्टिव्ह साईट एवढी ज्याच्यामध्ये ए बी सी आहे, आणि हा आहे सबस्ट्रेट. तर सबस्ट्रेट हा याच्यावर परफेक्टली मॅच झाला पाहिजे तिघा साईटवर, तरच या ठिकाणी एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होईल. ओके, आणि जर यापैकी एकही डिफरंट असला, दोघांमध्ये काही एक जर स्ट्रक्चर डिफरंट असेल तर त्या ठिकाणी एन्झाईम सबस्ट्रेट बाइंडिंग होणार नाही. तर या प्रकारच्या स्पेसिफिसिटीला आपण म्हणणार काय? स्टिरिओ स्पेसिफिसिटी. आयसोमरेज, आणि या ठिकाणी एक क्लास आहे एन्झाईमचा आपण बघितलं होतं, आयसोमरेजेस दॅट डू नॉट एक्झिबिट स्टिरिओ स्पेसिफिसिटी. त्यांच्यामध्ये स्टिरिओ स्पेसिफिसिटी नसते, म्हणजे आयसोमरेज हा एलवर सुद्धा ॲक्टिव्ह होईल. एखादा एक्झाम्पल आयसोमरेजचा एन्झाईमचा, तर त्या प्रकारचा आयसोमरेज एन्झाईम हा डीवर पण ॲक्ट होतो, डी फॉर्मवर, आणि एल फॉर्मवर सुद्धा तो ॲक्ट होणार आहे. एल अँड डी फॉर्म दोघांवर ॲक्ट होईल. म्हणजेच आयसोमरेजेस क्लासमध्ये जेवढे काही एन्झाईम आहेत त्यांच्यामध्ये स्टिरिओ स्पेसिफिसिटी नसते, सिन्स दे स्पेशलाइज्ड इन द इंटरकन्व्हर्शन ऑफ आयसोमर. म्हणून ते काय करतात, जर एलवर ॲक्ट झाला तर त्याचं कन्व्हर्शन डीमध्ये करू शकतात, आणि डीवर जर ॲक्ट झालं तर त्याचं कन्व्हर्शन एलमध्ये करू शकतात. या प्रकारे ते इंटरकन्व्हर्शन ऑफ आयसोमर्स करू शकतात. ओके, नंतरचा आहे रिॲक्शन स्पेसिफिसिटी. हा पण फार सोपा आहे टॉपिक. द सेम सबस्ट्रेट कॅन अंडरगो डिफरंट टाईप्स ऑफ रिॲक्शन. एकच सबस्ट्रेट वेगवेगळ्या रिॲक्शनमध्ये भाग घेऊ शकतो. ओके, कोणकोणत्या प्रकारचे रिॲक्शन असू शकतात? ट्रान्सअमायनेशन असेल, ऑक्सिडेटिव्ह डिअमायनेशन असेल, डिकार्बोक्सिलेशन असेल, रेसिमायझेशन असेल. अशा वेगवेगळ्या रिॲक्शन हा एकच प्रकारचा सबस्ट्रेट त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो. पण प्रत्येक प्रकारच्या रिॲक्शनला एकच एन्झाईम असेल का? नाही. तर प्रत्येक रिॲक्शनसाठी एन्झाईमसुद्धा डिफरंट असेल. ओके, जर ट्रान्सअमायनेशन रिॲक्शन असेल तर एन्झाईम वेगळा असेल, ऑक्सिडेटिव्ह डिअमायनेशन असेल तर एन्झाईम दुसरा असेल, डिकार्बोक्सिलेशन असेल तर दुसरा असेल. अशा प्रकारे एक सबस्ट्रेट वेगवेगळ्या रिॲक्शनने डिग्रेड होऊ शकतो किंवा तयार पण होऊ शकतो, पण ती रिॲक्शन कॅरी करण्यासाठी एन्झाईम हे वेगवेगळे लागतील. म्हणजे वेगवेगळ्या रिॲक्शनसाठी वेगवेगळे एन्झाईम लागतात. ओके, यालाच आपण काय म्हणणार? रिॲक्शन स्पेसिफिसिटी. तर सेम सबस्ट्रेट कॅन अंडरगो डिफरंट टाईप्स ऑफ रिॲक्शन, each catalyzed by separate enzyme. Okay, this is called as reaction specificity. थर्ड आहे सबस्ट्रेट स्पेसिफिसिटी. म्हणजे सबस्ट्रेट, कोणत्या सबस्ट्रेटवर तो एन्झाईम ॲक्ट होणार, इज व्हेरीज फ्रॉम एन्झाईम टू एन्झाईम. सबस्ट्रेट स्पेसिफिसिटी ही एन्झाईम टू एन्झाईम वेगवेगळी असते. त्याचे 3 कॅटेगरी केलेली आहे, ॲब्सोल्यूट, रिलेटिव्ह अँड ब्रॉड. ॲब्सोल्यूट सबस्ट्रेट स्पेसिफिसिटीमध्ये काय असणार आहे? सर्टन एन्झाईम्स ॲक्ट ओनली ऑन वन सबस्ट्रेट. तर असे काही एन्झाईम आहेत जे जो एक एन्झाईम फक्त एकाच सबस्ट्रेटवर ॲक्ट होतो. एक्झाम्पल आहे ग्लुकोकायनेज. इट ॲक्ट्स ऑन ग्लुकोज ओनली टू गिव्ह ग्लुकोज 6 फॉस्फेट. युरिएज दुसरा एन्झाईम आहे जो फक्त युरियावर ॲक्ट होतो आणि अमोनिया तयार करतो, अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड तयार करतो. हे कोणत्याही दुसऱ्या सबस्ट्रेटवर ॲक्ट होत नाही. एक एन्झाईम एक सबस्ट्रेट, याला म्हणणार आपण ॲब्सोल्यूट, म्हणजे 100% सबस्ट्रेट स्पेसिफिसिटी. ओके, रिलेटिव्ह सबस्ट्रेट स्पेसिफिसिटीमध्ये काय बघणार? सम एन्झाईम ॲक्ट्स ऑन स्ट्रक्चरली रिलेटेड सबस्टन्सेस. असे सबस्ट्रेट जे स्ट्रक्चरली सिमिलर आहे, तर काही एन्झाईम अशा स्ट्रक्चरली सिमिलर सबस्टन्सवर किंवा मग सबस्ट्रेटवर ॲक्ट होतात.
इट मे बी डिपेंड ऑन अ स्पेसिफिक ग्रुप और अ बॉन्ड. आता हे जर त्या सबस्टन्समध्ये सिमिलॅरिटी कशाची असणार, त्यांच्यावर एखादा स्पेसिफिक ग्रुप असेल प्रत्येकवर ज्याच्यामुळे एन्झाईम ॲक्ट होतो, किंवा मग त्या सबस्टन्सेसमध्ये स्पेसिफिक बॉन्ड असेल ज्याच्यामुळे तो एकच एन्झाईम वेगवेगळ्या सबस्ट्रेटवर ॲक्ट होतो आहे. ओके. The action of trypsin is a good example of group specificity. Okay, trypsin hydrolysis peptide linkage involve arginine and lysine. Okay, तर या ठिकाणी ट्रिप्सिन हा एन्झाईम आहे जो हायड्रोलिसिस करतो कोणाचं, पेप्टाइड बॉन्डचं. ओके, आणि मेनली जेव्हा त्यात आर्जिनिन आणि लायसिन इन्व्हॉल्व असतात. आर्जिनिन, लायसिन, दीज आर अमायनो ॲसिड्स. ओके, तर अशा प्रकारे याला आपण म्हणतो रिलेटिव्ह सबस्ट्रेट स्पेसिफिसिटी. आपल्याला दुसरा टॉपिक अजून बघायचा आहे, ब्रॉड स्पेसिफिसिटी. ठीक आहे, आपण रिलेटिव्ह बघितलं की स्ट्रक्चरली सिमिलर असतील तर एकच एन्झाईम वेगवेगळ्या सबस्ट्रेटवर ॲक्ट होतो. ब्रॉड स्पेसिफिसिटी म्हणजे काय येणार, सम एन्झाईम ॲक्ट्स ऑन क्लोजली रिलेटेड सबस्ट्रेट. ओके, क्लोजली रिलेटेड सबस्ट्रेट जे असतात त्यांच्यावर एकच एन्झाईम ॲक्ट होतो, यालाच आपण ब्रॉड सबस्ट्रेट स्पेसिफिसिटी म्हणतो. एक्झाम्पल आहे हेक्झोकायनेज, ॲक्ट्स ऑन ग्लुकोज, फ्रुक्टोज, मॅनोज, ग्लुकोजामाइन. ओके, तर त्या वेगवेगळ्या सबस्ट्रेटवर हा एकच एन्झाईम हेक्झोकायनेज ॲक्ट होत आहे, कारण की हे क्लोजली रिलेटेड सबस्ट्रेट आहेत. ओके, तो गॅलेक्टोजवर ॲक्ट होणार नाही, कारण की गॅलेक्टोज हा डिफरंट आहे म्हणून. तर अशा प्रकारे ब्रॉड स्पेसिफिसिटीमध्ये काय होतं, एकच एन्झाईम वेगवेगळ्या सबस्ट्रेटवर ॲक्ट होत आहे. ओके, इट इज पॉसिबल दॅट सम स्ट्रक्चरली सिमिलॅरिटीज अमॉंग द फर्स्ट 4 कंपाऊंड मेक्स देम अ कॉमन सबस्ट्रेट फॉर द एन्झाईम हेक्झोकायनेज. ओके, तर स्ट्रक्चरली सिमिलर असल्यामुळे काय होतं की तो त्याच्यावर ॲक्ट होऊ शकतो.